तुम्ही कधी तेलात केलेली खूप चविष्ट सुंदर लागणारी तिळाची चिक्की खाल्ली आहे का? नसेल केली व खाल्ली, ते तेल कोणतं, कसं, कधी टाकायचं आणि का टाकायचं हे जाणून घ्यायचं असेलच, हो ना? तर मग चॅनलला लाईक, शेअर, कमेंट्स करताना सबस्क्राईब करून घंटीचं बटन अहो टिंग टिंग बेल आयकॉन दाबायला विसरायचं नाही. तरच तुम्हाला अशा नवनवीन पौष्टिक, हटके व लाजवाब विशेष टिप्ससह तुमच्यासाठी टाकाऊ असलेल्या काही पदार्थापासून चविष्ट, रुचकर बनवलेल्या पाककृती पाहायला शिकायला मिळतील. चला तर लवकर लवकर चिक्की बनवून घेऊ. आमच्याकडे ना संक्रांत असो की हिवाळा, तिळाची चिक्की किंवा वड्याची चव कधीच कमी होत नाही किंवा त्यात थोडाही फरक पडत नाही. अशी चक्की तुमच्याच आग्रहाखातीर घेऊन आले तुमचीच प्रिय मैत्रीण अनिता रमेश तोडकर अन्नपूर्णा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मग सर्वांसाठी प्रथम तीळ धुवून निवडून स्वच्छ करून भाजून घेतले. आपण जे मिश्रण बनवणार आहोत ना ते कढईला चिटकू नये व संपूर्ण शरीरासाठी तूप खाल्लेलं छानच असतं, म्हणून 1 चमचा तूप व नंतर 1 वाटी साखर, अर्धी वाटी गूळ, हे प्रमाण तुम्ही कशानेही मोजू शकता. चिक्की जास्त घट्ट सर होऊन चिकटून राहावी म्हणून हे प्रमाण व्यवस्थित आहे. मध्यम ते जास्त गॅस फ्लेमवर मिश्रण वितळून घेतलं. नंतर त्यात 1 चमचा खोबरं तेल, जे घाण्याचं शुद्ध तेल आहे ते टाकलं. त्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता. वितळल्यावर यात तुम्ही खोबरा किससुद्धा घालू शकता. चव छान लागते. साखर गूळ वितळलं की गॅस बंद करून त्यात जेवढं साखर गूळ घेतलं तेवढेच तीळ म्हणजेच 1.5 वाटी तीळ टाकले व चांगलं एकजीव करून घेतलं. पोळपाटाला किंवा परातीवर किंवा स्वच्छ केलेल्या ओट्यावर तूप लावून घ्यायचं. शक्यतोवर परातीला जास्त चिकटतं म्हणून पोळपाट किंवा किचनवरच पोळी लाटावी. तूप लावून घ्यायचं. मिश्रणाचा गोळा बनवून घ्यायचा व गरम आहे तोपर्यंतच तूप लावलेल्या लाटण्याने लाटून घ्यायचं. लगेच बतईने कापून किंवा हाताने अशाही तोडून घेऊ शकतो. नंतरचे चिक्कीचे घाणे करताना थोडं थोडं तूप टाकून घ्यायचं किंवा 2-2 घाण्यानंतरही तूप लावलं तरीही चालतं, चिटकत नाही. आजची टिप्स आहे पौष्टिकतेसाठी व चवीसाठी खोबरं तेल टाकायचं व ते नसेल तर सुक्कं खोबरं किंवा किसही टाकू शकतो. मैत्रिणींच्या मागणीवरून बनवलेल्या व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आशा आहे पुढचे व्हिडिओ तुमच्याच आवडीचे असणार आहेत. कमेंट्स करा व वड्या नक्कीच करून पहा. तुम्हालाही पहिल्या प्रयत्नात छानच जमतील आणि छानच लागतीलही. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.